पुढची महत्त्वाची बातमी, राज्यातील राजकीय घडामोडीच्या या क्षणातील सर्वात मोठ्या दोन घडामोडी आपण पाहणार आहोत। यातील पहिली घडामोड म्हणजे मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय, तशी घोषणाच विजय वडेट्टीवारांनी केली आहे। तर दुसरीकडे नाशिक महापालिकेमध्ये मनसे मविया सोबत लढणार आहे, त्यामुळे दोन वेगवेगळी चित्र आपल्याला दिसतात। काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिलेला आहे। मुंबई महापालिकेमध्ये मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा नकार होता आणि त्यामुळे आता काँग्रेसनं थेटपणे सांगून टाकलेलं आहे की आम्ही स्वबळावर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहोत। दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र मविया आणि मनसे यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडलेली आहे आणि तिकडे आम्ही निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। तर मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावरच लढणार असल्याचं विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलंय। आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार, त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही। तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत। अतुल लोंढेजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। विजय वडेट्टीवारांनी थेटपणे जाहीर करून टाकलेलं आहे की काँग्रेस स्वबळावरच निवडणूक लढणार आहे। तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे काय काँग्रेसची भूमिका आहे यामागची? बघा, मी स्पष्टपणे त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकलेलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। आता काँग्रेसची जेव्हा मीटिंग झालेली होती, सन्माननीय चेन्नीथला साहेब आले होते आमचे प्रभारी, आणि त्यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा बोलून दाखवलेली होती। काँग्रेसचा हा निर्णय झालेला आहे की इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती, महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती, आणि स्थानिक स्तराच्या निवडणुकांसाठी जर काही निर्णय घ्यायचा असेल तर स्थानिक स्तरावरचे नेते ते ठरवतील आणि त्या अनुषंगाने मग एमपीसीसी जो आहे तो निर्णय घेईल। आता या दोन्ही याची स्टेट पार्लमेंटरी बोर्डची मीटिंग होईल, राज्य निवड मंडळाची मीटिंग होईल 12 तारखेला मुंबईची म्हणजे महाराष्ट्राची, आमचं मुंबईचं युनिट वेगळं आहे, आणि मग त्याच्यामध्ये सर्वसांगोपांग चर्चा करून जो आहे तो निर्णय होईल। त्यांनीच कार्यकर्त्यांची इच्छा आहे। खरंच आता तुम्ही हा मोठा निर्णय तर घेतलेला आहे, अर्थात आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। निर्णय झालेला आहे असं नाही। तर भाजपचे नेते प्रवीण दरेकर फोनवरून आपल्या सोबत आहेत। दरेकरची एक महत्त्वाची अपडेट येते, कारण काँग्रेसनं मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलाय। नाही, एक लक्षात घ्या, महाविकास आघाडी काँग्रेस किती भांबावलेला आहे हे आत्ताच अतुल लोंढे यांच्या वक्तव्यावरनं आणि त्यांचं जे काही दिवसापासून कृती चालली त्यावरून दिसून येत आहे। अतुल लोंढे आता म्हणतायत की निर्णय झालेला नाही, वडेट्टीवार म्हणतायत स्वबळावर लढणार, प्रदेशाध्यक्षांची अजून भूमिका जाहीर नाही। बरं, यांना महाराष्ट्रामध्ये यांना भूमिका घ्यायला विचारतंय कोण? गांधी परिवार सांगेल ती त्यांची अंतिम भूमिका असते, आणि त्याच्यामुळे मला वाटतं महाविकास आघाडी निवडणूक आयोगाकडे एकत्र गेली, परंतु आता राजसाहेब उद्धव साहेब एकत्र आहेत, त्याच्यामुळं यांची तारांबळ झालेली आहे। आणि मात्र प्रवीण दरेकरजी, आजच दुसरी एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे नाशिकमध्ये काँग्रेस आणि मनसेची युती झाली आहे, तसं जाहीर करण्यात आलंय। आता या सगळ्या आव्हानाचा तुम्ही कसा सामना करणार आहात? मुंबईसाठी तुमची काय भूमिका आहे? महायुतीचा काय निर्णय झालाय? हे एवढे गोंधळलेले आहेत, त्यांच्यात आव्हान द्यायला ते एकत्र तर आले पाहिजे। आता नाशिकला बोलतोय काँग्रेसनी मनसे एकत्र आले, आणि ऍट द सेम टाइम वडेट्टीवारांची काय भूमिका आहे, त्याच भूमिकेशी पुन्हा अतुल लोंढे काय बोलतायत, त्याच्यामुळे यांचा पण महायुतीमध्ये तर तसंच आहे ना, स्थानिक पातळीवर तुम्ही तुमचा निर्णय घेताय। ठाण्यामध्ये तुमचं आणि शिवसेनेमध्ये किती संघर्ष आपण नेहमी पाहतोय। आमच्यात भूमिका स्पष्ट आहे, दाखवतोय एकत्र, वागतोय वेगळं नाही। आम्ही पहिलंच सांगितलेलं आहे की आम्ही जिथे शक्य आहे तिथे एकत्रित राहणार आहोत, आणि जिथे आमच्या सगळ्या पक्षांच्या ताकदी आहेत तिथे आम्ही समन्वयातनं मित्रत्वाने लढणार आहोत। ठीक आहे, आम्ही अदलाबदली केलेली भूमिका नाही, पण हे कधी एकत्र येणार, कधी वेगळे लढणार, एका ठिकाणी येणार, एका ठिकाणी नाही येणार, त्यांचा निर्णय घेणारा माणूस बोलत नाही। आमच्यात असं नाही ना, आमच्याकडे देवेंद्रजींनी भूमिका घेतली पक्षाची भूमिका, आमच्याकडे शिंदे साहेबांनी घेतली शिवसेनेची भूमिका, दादांनी घेतली राष्ट्रवादीची भूमिका। यांच्यात कोणाचा कोणाला मिळाय का? वडेट्टीवार एक बोलणार, बाळासाहेब थोरात दुसरं बोलणार, तिकडे सपकाळ तिसरं बोलणार,
आणि लोंढेंना काय अधिकार नसले तरी ते चौथी प्रक्रिया समजावून सांगणार. असं आमचं नाहीये. प्रवीण दरेकरजी, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर वर्सोव्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार हारून खान सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत. हारून खानजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आताच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे की मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे. आता तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार आहे? आमच्या पक्षाची भूमिका जी आहे ते आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे घेत आहेत. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेने अजून आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही आतापर्यंत जे महाविकास आघाडी आहे याच्यामध्येच आहोत आणि अशी कोणतीही भूमिका आम्ही घेतली नाहीये की वेगळे लढायचं आहे की एकटे लढायचं आहे. आतापर्यंत आम्ही महाविकास आघाडी या नात्यानेच लढणार आहोत. महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला माहित आहे काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आहे आणि आमचा गट आहे. आणि आमच्या तिघांचा जो आहे आतापर्यंत तर एकत्रित लढायचा आमचा आहे. पण आमचा जो काही निर्णय घ्यायचा असेल महानगरपालिकेमध्ये किंवा दुसऱ्या आता जे निवडणूक होतात आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये जर आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी भूमिका घेतली, जे आम्हाला आदेश दिले त्या हिशोबाने आम्ही काम करणार आहोत. हारूनजी, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाणही फोनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. विद्या चव्हाणजी, स्वागत आहे तुमचं. आता वडेट्टीवारांनी जाहीर केलंय की ते स्वबळावर लढणार आहेत. तुमची काय भूमिका आहे? तुम्ही काही प्रस्ताव काँग्रेसला पाठवणार आहात का? नाही, त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या मर्जीप्रमाणे घेतल्या जातात. प्रत्येक पक्षाचे ठराविक पॉकेट्स असतात आणि तिथे कार्यकर्ते मागे लागतात की आम्हाला ही सीट मिळाली पाहिजे. आणि ज्यावेळेस युती आणि आघाड्या होतात त्यावेळेस काही काही ठिकाणी ते देणं शक्य नसतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं काँग्रेसने जर वेगळं लढायची भूमिका घेतली असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. आज जरी ते वेगळे लढले तर निवडणुकांनंतर जे सीट्सला आणि जो सपोर्ट एकमेकांना करायला लागतो शेवटी महाविकास आघाडी एकत्र येणारच आहे. त्यामुळे मला काही आश्चर्य वाटलेलं नाहीये. आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना जेव्हा आम्ही त्यांच्याशी भेटीगाठी घेतो तेव्हा त्यांच्या मागणीप्रमाणेच आपल्याला ते करायला लागतं. आणि आता तर ह्या निवडणुकांमध्ये उद्धवजी आणि राज ठाकरे साहेब एकत्र आले त्यामुळे तो एक आनंदाची गोष्ट आहे. मराठी माणसाला एक त्यामुळे एक विश्वास निर्माण झालेला आहे. आणि धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर जसं तुम्ही म्हणताय की तुम्हाला आनंदच आहे जर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. मात्र काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिलेला आहे. या संदर्भात